एक दिवस संध्याकाळी स्वामी सीमा आटपून मी घरी आले तर बघते काय, माझी लहानगी मुलगी जोरजोरात रडत होती. तिच्या हाताला बरं वाटत नव्हतं. मिस्टर तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले. एक्सरे झाला, औषधं झाली, पण रडणं काही थांबत नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं की हात डिस्कोलोकेट झाला आहे, पण काही खरं वाटत नव्हतं. माझं मन बेचैन झालं. त्या रात्री मी स्वामींच्या चरणी डोकं ठेवून रडले. डोळ्यातून अश्रूचा पूर वाहत होता. मी फक्त एवढंच म्हणाले, स्वामी, ही मुलगी माझी नाही, तुमची आहे. जसं आहात तसं स्वीकारा, पण कृपेने तिला बरं करा. माझी नाही, ही आता तुमची जबाबदारी आहे. सकाळ झाली. मी पूजा करायला घेतली. मिस्टर आंघोळीला गेले. मुलगी अजूनही रडत होती. मी तिला जवळ घेतलं. हळूच तिचा हात उचलला, सहज हलवला आणि कटकीने आवाज झाला. संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा किंवा आपल्या या चॅनलला भेट द्या. या चॅनलवरती मी स्वामी समर्थांच्या रोज नवीन कथा ह्या अपलोड करणार आहेत. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.